रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मला वाटतंय की माध्यमांनी त्या संदर्भातलं काहीतरी गैरसमज हा पसरवलेला आहे। अशा पद्धतीची कुठलीही घटना खरं तर ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या वेळेला विभागाच्याच वतीने स्क्रुटिनी चालू होती त्यावेळेला ही घटना झालेली आहे। ही काही नव्याने झालेली घटना नाही आणि त्यांच्यावर कारवाई जी आहे ही त्याच वेळेला झालेली आहे। त्याच्यामुळे आता नव्याने कुठला तरी गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न होतोय, माझी सर्व लाडक्या बहिणींना आपल्या माध्यमातून विनंती राहील की अशा कुठल्याही भूलतापांना आपण बळी पडू नये। आम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये विभागाच्याच अंगणवाडी सेविका जी आहे त्या गावातली विभागातलेच आमचे तिकडचे जे स्थानिक अधिकारी आहेत, डीपो आहेत, त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये त्याच वेळेला त्या संदर्भातली योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे। ते अकाउंट त्यांना कुठल्याही पद्धतीचा लाभ हा त्यावेळेला देण्यात आला नव्हता, कारण आमच्या प्राथमिक चौकशीमध्येच ते सामोरं आलेलं आहे। आम्ही स्वतःहून विभागाने त्या संदर्भामध्ये पोलीस विभागाकडे FIR आम्ही लॉन्च केलेली आहे, ज्याची माहिती सुद्धा आम्ही प्रसार माध्यमांना दिलेली आहे। छोट्या मुलांच्या आहारामध्ये इंद्राचे औषध सापडले, त्यासाठी आपण पुढची प्रोसेस कशी करणार किंवा नाही, त्या संदर्भातल्या चौकशीचे आदेश आम्ही त्वरित त्या निमित्ताने दिलेले आहेत। तो आहार जो आहे, ज्या पाकिट होतं त्या संदर्भातली सुद्धा ते कुठल्या ट्रान्झिटमध्ये ते डिलिव्हर झालेलं होतं या संदर्भातली सुद्धा सखोल चौकशी असेल। जे त्याचे पुरवठादार होते यांना सुद्धा आम्ही त्या संदर्भातली नोटीस बजावलेली आहे आणि जो त्या व्यतिरिक्त ज्यांना त्यावेळेला तो आहार किंवा ते पॅकेट्स पुरवले गेलेले आहेत त्यांच्या संदर्भातली सुद्धा आम्ही चौकशी केलेली आहे। त्यांच्या कोणाच्याही पॅकेट्समध्ये तशा पद्धतीचं काही आढळलेलं नाहीये एक। आणि हे सुद्धा जे पॅकेट आहे याच्यातून आधी जे काही धान्य वापरण्यात आलेलं होतं त्याचं सेवन ज्या तिथल्या बालकांनी किंवा कुटुंबांनी केलेलं असेल त्यांच्या संदर्भातली सुद्धा चौकशी करता सुदैवाने त्यांना सुद्धा या संदर्भातली कुठलीही म्हणजे हानी झालेली नाहीये। पण अशा पद्धतीच्या घटना हे घडू नये आम्ही जे संबंधित ठेकेदार आहेत त्यांनाही नोटीस बजावलेली आहे। ते जे धान्य आहे ते सुद्धा बदलून हे त्या अंगणवाडी पर्यंत दिलेलं आहे।